भावांनो, शेतकऱ्यांनो, काय तुम्हाला माहिती आहे का, आपला भारत देश जगातला सर्वात मोठ्या कांदा उत्पादक देशांपैकी एक आहे. जगातलं 25% कांदा उत्पादन आपण करतो. पण जेव्हा निर्यातीचा विषय येतो तेव्हा संपूर्ण जगातल्या मार्केटचा आपला शेअर फक्त 7% आहे. म्हणजे दरवर्षी आपण 25 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करतो. आणि आपलं मार्केट बांगलादेश, श्रीलंका, दुबई, सौदी, बाकी गल्फ कंट्रीज, युरोप आणि मलेशिया सारख्या साऊथ ईस्ट कंट्रीज आहे. निर्यातीचा सर्वात जास्त फायदा महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, MP आणि कर्नाटक या राज्यांना होतो. जर कांद्याची आकडेवारी बघितली तर 22-23 साली आपण एक्सपोर्ट केलं 4700 कोटी रुपयांचं. त्यानंतर 11% निर्यात कमी झाली. 23-24 ला आपण 4200 कोटी रुपयांची निर्यात केली आणि आता 24-25 ला डिसेंबर पर्यंत साधारणतः 3300 कोटी रुपयांची निर्यात झालेली आहे. जर दिवसाचा हिशोब लावला तर साधारणतः 12-13 कोटीचा कांदा भारत देश दर दिवसा एक्सपोर्ट करतोय. म्हणजे 130 कंटेनर पर डे. भावांनो, हे पुरेसं आहे का? अजिबात नाही. 140 कोटी लोकांचा कृषी प्रधान भारत देश काय करतो? मला विचाराल तर आपण 1000 कंटेनर तरी दिवसाला मारले पाहिजे, तर कुठं कांद्याच्या निर्यातीचा प्रभाव कांद्याच्या किमतीवर दिसेल, मार्केट हलेल आणि शेतकऱ्यांना थोडेसे पैसे जास्त मिळतील. आणि जर हे नाही केलं किंवा नाही झालं तर घंटा काय फरक पडत नाही कोणाला. तुम्हाला फरक पडेल, शेतकऱ्यांना आणखी नुकसान होईल आणि शेतकरी मरतील. तर मित्रांनो, म्हणून आपल्या सर्वांना, शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना आणि सरकारला सुद्धा एकच सांगणं आहे, निर्यात करा, निर्यात करा, निर्यात करा. धन्यवाद.